मार्कडवाडीमध्ये शरद पवार हे पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात या ठिकाणी सभेला देखील सुरुवात होणार आहे। याच ठिकाणी शरद पवार आज आपली भूमिका देखील मांडू शकतात। मार्कडवाडीमधील ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी आज शरद पवार या ठिकाणी आलेले आहेत आणि हा आक्रोश हा आज ऐकण्यासाठी तुम्ही स्वतः आणि आदरणीय जयंत पाटील हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। या गावाला न्यायाची गरज आहे आणि फक्त हे गाव नाही तर हा संपूर्ण महाराष्ट्र आहे। मित्रांनो, आज आपण प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर या गावाला विरोध करणारा मीडियातून एक सुद्धा कमेंट येत नाही। प्रत्येक कमेंट ही या महाराष्ट्रातील जनता या गावाने घेतलेला निर्णय हा योग्य आहे। फक्त या ठिकाणी विरोध फक्त केला जातोय तो फक्त या ठिकाणी जे वेगवेगळ्या अंधाधुंदीच्या कारभाराने भरभटलेले हात आहेत त्या हाताने जी सत्ता हस्तगत केली तीच फक्त लोक याला विरोध करतायत हे आम्हाला जाणवलं। या ठिकाणी सर्व मीडियाला मी जाहीररित्या या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी याचं स्पष्टीकरण खरं तर ज्या व्यक्तीला 1003 मतं पडली या गावामध्ये त्या व्यक्तीनं दिलं पाहिजे होतं। मला किती या का मतं पडली त्या व्यक्तीनं एवढंच मत दिलेलं आहे। 21,89,00,000 मार्कडवाडी गावाला विकास निधी दिलाय। सर्व मीडियाला माझं आव्हान आहे, तुम्ही या गावाचा सर्व शूटिंग करा आणि संपूर्ण महाराष्ट्राला दाखवा। 21,89,00,000 जर या गावाला दिले असतील तर हे रस्ते असे आहेत का? त्यांच्या दिव्याशिवाय तुम्हाला कुठं नाव दिसत आहे का गावामध्ये? आणि त्यांना मीडियाद्वारे जाहीररित्या सांगतो, फक्त राम सातपुते यांनी झालेल्या कामाचं बोलायचं आणि मी प्रत्येक ठिकाणी येऊन दाखवायचं। त्यांचं पॉम्पलेट आहे, त्यांनी सांगितलेली यादी आहे माझ्याकडे आहे, त्यांनी हे काम माझं झालंय म्हणून दाखवायचं। ही काही ग्रामपंचायत नाही साहेब की पुढच्या 5 वर्षाचा आराखडा केला आणि तो सांगून गेले 21,89,00,000। त्यांची कामं एवढी या गावामध्ये झालेली नाहीत। जे देवस्थानचं या ठिकाणी सांगतात, मी या वशा मारुती मंदिराचं या ठिकाणी उद्धार केला, त्या ठिकाणचा असणारा सुरुवातीचा प्रस्ताव हे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ते आज व्यासपीठावरती रामहरी रुपनवर आहेत। ते आमदार असताना त्यांनी ते काम केलं होतं आणि त्यांनी दिलेल्या प्रस्तावावरती जर मंजुरी आली आणि तुमच्या काळामध्ये ते जर काम झालं आणि त्याचं तुम्ही श्रेय घेत असाल तर यासारखा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दुर्दैवी बाब नाही। परंतु ही लढाऊ भूमी मार्कडवाडीची जनता क्रांतिकारक आहे। काही जरी झालं तर आम्ही मागे हटणार नाही आणि तुम्ही सर्वजण आम्हाला साथ द्यावी। आमचा आक्रोश हा दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे। सर्व जनतेबरोबर आम्ही आहोत आणि तुम्ही आम्हाला न्यायदान द्याल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व ग्रामस्थाच्या वतीनं या ठिकाणी आपले आभार मानतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मार्कड सर। यानंतर संवाद साधण्यासाठी मी विनंती करतो माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संघर्ष योद्धा सन्माननीय आदरणीय आमदार उत्तमराव जानकर साहेब हे आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत। सन्माननीय आदरणीय आमदार साहेब। मार्कडवाडी या गावानं व तुम्ही लोकशाहीमधील हुकुमशाहीच्या थोबाडीमध्ये मारलं आणि आदरणीय पवारसाहेबांची काठी या मार्कडवाडीमध्ये उपस्थित झाले ते आदरणीय पवारसाहेब आपल्या जिल्ह्याचं आदरणीय नेतृत्व माननीय विजयदादा, पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब, आपले खासदार दरेशील भैया आणि मंचावरील सर्व वंदनाताई चव्हाण, सर्वच उपस्थित मान्यवर, समोर बसलेल्या माझ्या मार्कडवाडीमधील बहादर मतदार बंधूंनो आणि तेवढ्याच ताकदीनं त्या दिवशी झुंज देत होत्या यामध्ये बऱ्याचशा आहेत त्या माझ्या भगिनींचं सुद्धा मनापासून मी कौतुक करतो, आभार मानतो आणि तालुक्यामधूनही आलेल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो। विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हे आकडे
आपल्या सर्वांना चकित करणारे होते आणि त्याचा दाह मी मुंबईहून माळशिरसच्या दिशेने येत होतो आणि आपले निवडणूक मतमोजणी प्रतिनिधी जे होते ते बॉम्ब लावल्यासारखा उडत होते. पहिली फेरी झाली, दुसरी फेरी झाली, काहीतरी गडबड झाली असेल, परंतु तिसऱ्या फेरीनंतर मात्र सगळ्यांनी बहिष्कार टाकणे. त्या ठिकाणी अर्जुनदादा मोहिते पाटील आतमध्ये होते. मला फोन आला, चेअरमन हे थांबवा, असं होऊ शकत नाही, हे भयानक झालंय, काय झालंय समजत नाही, एकही माणूस आपला मत मोजायला त्या ठिकाणी तयार नाही. आणि मी सुद्धा चक्रावून गेलो की पश्चिम भागामधून मी 2-2 हजारांना प्रत्येक फेरीला रिवर्स चाललोय आणि असं घडू शकतं का? अर्जुन दादांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला ताबडतोब या पहिल्या 2 फेरीच्या व्हीव्हीपॅट मागवा अशा पद्धतीचा अर्ज दिला. परंतु त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शेवटी मोजलं जातं व्हीव्हीपॅट. आता मध्ये निवडणूक मतमोजणी प्रक्रिया थांबवता येणार नाही. आणि मग सगळ्या तालुक्यामधून घराघरामधून जे लोक मला 10-15 हजार लोक येऊन भेटले असतील, ह्या सगळ्यांचा आक्रोश हाच आहे की आम्ही मतदान दिलं आणि ते गेलं कुठं. आणि मग याला मार्ग काय?